लाडकी बहीण योजनेला पैसे देणे गरजेचे आहे याची कल्पना मलाही आहे, मात्र तुम्ही यामध्ये जातीयवाद करू शकत नाही। तुम्ही असे म्हणू शकत नाही की सामाजिक न्यायाचे पैसे काढले आणि ते दलित बहिणींना दिले, असे म्हणता येणार नाही। मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली आहे। कास्ट व्हॅलिडिटीसाठी फक्त 4 अधिकारी होते, त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती। जवळपास प्रत्येक महिन्याला 42,000 हे कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज यायचे आणि ते 4 अधिकारी ते कंप्लीट करत नव्हते। परंतु आता बावनकुळे साहेबांना सांगून आम्ही जे काही आता ॲडिशनल प्रमोशन ज्यांचे झाले ते ॲडिशनल कलेक्टर म्हणून असे जवळपास 28 अधिकाऱ्यांची आता नेमणूक माझ्या विभागामध्ये ही जात पडताळणी समितीसाठी आम्ही केलेली। काल आणि आज 2 दिवसाचं त्यांचं शिबिर कार्यशाळा आम्ही पुण्याला घेतलेली आहे। सोमवारपासून हे सर्व अधिकारी त्या विभागामध्ये रुजू होतील। त्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणता अधिकारी दिलेला आहे त्याची सविस्तर माहिती आज दुपारपर्यंत आमच्या जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाहीर केल्या जाईल। आता कुणालाही विलंब लागणार नाही। हे जे काही 4-4 महिने 6-6 महिने जे काही अनागोंदी व्हायची, लोक वैतागाचे, अधिकारी भेटत नव्हते, ही परिस्थिती राहणार नाही आणि डे टू डे त्यांचा आढावा घेतला जाईल। म्हणून मी नागरिकांना सुद्धा विनंती करतो, विद्यार्थ्यांना विनंती करतो की ती वेबसाईटवर जा, कोणता अधिकारी तुम्हाला कळेल आणि जर त्याच्याबद्दल तक्रारी असतील तर आम्ही आमची स्वतःची एक वेबसाईट सुरू केलेली, त्याच्यावर क्लिक करून फक्त आमच्याकडे तक्रारी पाठवा, तातडीने त्याची दखल घेतली जाईल। एक विधान पण केलं होतं मध्यंतरी की जयंत पाटील वगैरेच पक्ष असून याच्यासाठी ठरलं की शरद पवार आणि भाकरी जमातीचे संकेत प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांना दूर करणार आणि त्यांच्या जागी नव्याची वर्णी लागणार, हे तुम्ही जी भविष्यवाणी केली होती त्याकडे वाटचाल मिळवली। जयंत पाटील त्यांच्या पक्षामध्ये कार्यरत आहेत असं मला वाटत नाही, फक्त ते असण्याचं भासवतात। परंतु मला वाटतं त्यांचं काम आता सत्ताधाऱ्यासारखंच सगळीकडे करताना ते दिसत आहेत। म्हणून जयंत पाटील त्या पक्षामध्ये खुश नाहीत हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे। त्यांच्यावर बोलणारे, त्यांच्या विरोधात बोलणारे काही अंशी शांत जरी झाले असेल तरी ती खतखत आणखी संपलेली नाही। जयंत पाटील जोपर्यंत पक्ष सोडत नाहीत तोपर्यंत त्या असलेले त्यांचे विरोधक जे आहेत ते शांत बसणार नाही, असं ते चित्र आहे। म्हणून मला वाटतं काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल, परंतु जयंत पाटील तिथं खुश नाहीत हे निश्चित आहे। त्याच्यावर त्यांचं काही जरी भाष्य असलं तरी मनातून ते खुश नाही, हे एवढं मात्र सत्य आहे।